सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुनीता भरतकुमार कानिंदे यांना शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई शाखा नांदेडच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत वानखेडे यांच्या हस्ते रमाई रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। मंचावर मंत्रालयातील गृह विभागाच्या कक्ष अधिकारी मनीषा कराडे, संघटनेचे राज्य महासचिव डॉक्टर उत्तम सोनकांबळे, वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले, प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजबारे, जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे, पत्रकार सुभाष लोणे, कनिष्क सोनसळे, शिक्षक संघटनेचे प्रभू सावंत आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मी आशा अशोक केरेकर, कार्यकारी अभियंता यांची मिसेस आहे। आम्ही औरंगाबादला धम्म कार्य करत असतो। मला पण तथागत सम्यक संबुद्धांच्या आईचा पुरस्कार मिळालेला आहे, महाप्रजापती, आणि रमाई मातेचा पण मिळालेला आहे मागच्या वर्षी। तर ह्या माझ्या भाऊजाई आहेत, त्या खूप म्हणजे घरी पण सर्वांची, या माझ्या आई वडिलांची, आमच्या सर्वांची सेवा करतात। त्यांच्यामध्ये खरंच त्यागाचा गुण आहे। त्यांना हा पुरस्कार रमाई माता त्याग, रमाई म्हणलं की त्याग, बलिदान ह्या गोष्टी येतातच। रमाई म्हणलं त्यांच्या चेहऱ्यावरच आपण पाहतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला त्याग दिसतो। तर माझ्या ते आमची मुलगी पण आहे, आमच्या मुलींनी त्याग केलेला आहे, म्हणून त्यांना माता रमाई त्यागाचं प्रतीक म्हणून हा पुरस्कार मिळाला। तुमचे मला काही एवढं इथलं काही माहिती नाही कोणी दिला वगैरे, पण त्यांचे मी खूप खूप आभार मानते आणि रमाई मातेच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्व महिलांना एवढं सांगते की थोडं आपण त्याग बनावं। सासर असो या माहेर असो, आपलं स्वतःचं काहीतरी नाव कमवू, चांगल्या गोष्टी करू। आपल्याला जीवनात एवढं बाबासाहेबांमुळे, रमाईच्या त्यागामुळे मिळालं, त्याचं काहीतरी आपण त्यांच्या त्यागाचं सोनं करू। आणि आम्ही दोघं, मिस्टर आणि मिसेस, आम्ही खूप म्हणजे धम्माचं काम करतो, नंतर ऑफिसचं, पण साहेब तर आधी विहारात जातात। जय भीम सर्वांना। मी सुनीता भरतकुमार कानिंदे। आज शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना नांदेड येथे हा रमाई रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। तो मला सन्मान भेटला, त्यामुळे मी अत्यंत आनंदी झाले आणि या संघटनेच्या सगळ्यांच्या मला खूप आभार मानावेसे वाटतात। हे रमाईचं जे त्याग आहे, त्यांचे जे बलिदान आहे, हे सगळ्या तमाम स्त्रियांनी आपल्या जीवनात अंगीकारावं आणि रमाईला खऱ्या अर्थाने त्यांची जयंती साजरी करावी, या रीतीने साजरी करावी, ही माझी अपेक्षा आहे। आणि मी सुद्धा माझ्या जीवनात ही रमाईचा त्याग, बलिदान आठवण करून त्यानुसार वागेल, अशी मला या पुरस्काराने ऊर्जा मिळालेली आहे। जय भीम, जय भीम।